हा पहा, लक्ष द्या. आत्ताच थोडीशी लाईट गेल्यामुळं तो व्हिडिओ तिथे कट झाला. काय हरकत नाही, तो पण अपलोड करू आपण. आणि हा पण प्रत्येक व्हिडिओ पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 हे बघत चला, म्हणजे काय अडचण येणार नाहीये. आपण या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं अक्षवृत्त, रेखावृत्त. अक्षवृत्त आडवे एकूण 181, रेखावृत्त 360, उभे अर्धवर्तुळाकार हे आपण आता पाहिलं. आता पाहून घेऊया मकर वृत्त काय असतं, कर्कवृत्त काय असतं. पृथ्वी गोलावरची मध्यातून गेलेली जी रेषा आहे, इथं लाल मध्ये लिहिलंय मी, याला झिरो अक्षवृत्त असं म्हटलं जातं. आणि याच झिरो अक्षवृत्ताला नाव आहे विषुववृत्त. विषुववृत्त. जर परीक्षेने प्रश्न विचारला झिरो अक्षवृत्त म्हणजे काय, तर त्याचं नाव आहे विषुववृत्त. आता विषुववृत्तापासून उत्तरेकडे, आता उत्तर दिशा तर कळत असेल, उत्तर दिशा म्हणजे वरती, उत्तरेकडे जात असताना 23.5 अंशावरती एक ब्लॅक रेष टाकली मी, त्याचं नाव आहे कर्कवृत्त. कर्कवृत्त. आणि विषुववृत्तापासून दक्षिणेकडे येताना परत एक ब्लॅक रेष लिहिली मी, त्याचं नाव आहे मकर वृत्त. जर परीक्षेने प्रश्न विचारला विषुववृत्तापासून दक्षिणेकडे येत असताना 23.5 अंशावरती असलेल्या अक्षवृत्ताला काय म्हटलं जातं, तर त्याचं नाव आहे मकर वृत्त. आणि उत्तरेकडे आहे ते कर्कवृत्त. दोघं 23.5 वरती आहेत. आता याला कसं लक्षात ठेवू सर? वरतून येत असताना पहिल्यांदा कर्कवृत्त लागतं आणि मग नंतर मकर वृत्त लागतं. कर्कवृत्ताचा क आणि मकर वृत्ताचा म मराठी वर्णमालेत जर पाहिलं तर दोघांपैकी पहिलं कोण येतं? मराठी वर्णमाला क ख ग घ याला म्हणतात मराठी वर्णमाला. डोंगर डोबल तुझा नीट बघून घे. वरतून येत असताना पहिल्यांदा म्हणजे याच्याबद्दल नाही बोलत मी, या दोघांबद्दल बोलतोय. कर्कवृत्त वरती का खालती हे पोरांची अडचण होते. पुन्हा खालच्या रेषेला कर्कवृत्त म्हणायचं का वरच्या रेषेला म्हणायचं? वरतून येत असताना पहिल्यांदा कर्कवृत्त आणि त्याच्यानंतर मग खालती मकर वृत्त. म्हणजे पहिलं येतं ते क वर्णमालेत आणि क च्या नंतर मग दुसरे येत असतील, पण क च्या नंतर येतं मध्ये गॅप सोडून, ते म्हणजे मग कर्कवृत्त वरती, मकर वृत्त खालती. माप किती याचं? उत्तरेकडे 23.5 अंश, दक्षिणेकडे 23.5 अंश मकर वृत्त. तिथून जर पुढे उत्तरेकडे गेला आपण तर त्याचं नाव आहे आर्किटिक वृत्त. ते आहे 66.5 अंशावरती. आणि विषुववृत्तापासून दक्षिणेकडे जर आला पुन्हा 66.5 अंश, इथं लिहिलं नाही मी लिहून घेतो, 66.5 अंश. 66.5 अंश याला म्हटलं जातं अंटार्क्टिका वृत्त. बाबू लक्षात घे, विषुववृत्तापासून दक्षिणेकडे 66.5 अंशावरती आहे ते म्हणजे अंटार्क्टिका. आणि विषुववृत्तापासून उत्तरेकडे आहे 66.5 अंशावरती ते म्हणजे आर्किटिक वृत्त. आता आर्किटिक वृत्तापासून जर उत्तरेकडे गेलं तर 90 अंशावरती येतं, तो म्हणजे उत्तर ध्रुव. ध्रुव म्हणजे उत्तरेकडचं टोक. आणि दक्षिण ध्रुव हे आहे खाली दक्षिणेकडचं टोक. इथं 90 अंश, इथं 90 अंश. आता याच्यातून लक्षात काय ठेवायचं? पृथ्वी गोलाच्या मध्यातून जाणारी जी रेषा आहे त्याला अक्षवृत्तच म्हणतात, पण ते झिरो असल्यामुळे त्याचं नाव विषुववृत्त आहे. विषुववृत्तापासून जसं जसं वरती जाल 23.5 ला तर ते येते कर्कवृत्त. कर्कवृत्तापासून वरती म्हणजे उत्तरेला 66.5 अंश असेल, ते असेल आर्किटिक वृत्त. आर्किटिक वृत्तापासून परत उत्तरेकडे गेलं तर 90 अंशावरती असेल ते उत्तर ध्रुव. उलट विषुववृत्तापासून दक्षिणेकडे आलं 23.5 अंशावरती ते आहे मकर वृत्त. पुन्हा खाली आलं अंटार्क्टिका वृत्त, त्याच्यानंतर असेल दक्षिण ध्रुव. एवढ्या गोष्टी करतात. आडव्या सर्वच रेषा नाव विषुववृत्त. उभ्या अर्धवर्तुळाकार रेषा त्याचं नाव रेखावृत्त. आता याच्यामधलं माप बघू आपण. 2
अक्षवृत्त. आता पुन्हा विचारायचं नाही अक्षवृत्त म्हणजे काय. अक्षय कुमार आडवा. दोन अक्षवृत्तामधील अंतर 111 किलोमीटर. क्लिअर. दोन रेखावृत्तामधील अंतर बाबा नीट लक्ष दे. दोन रेखावृत्तामधील अंतर विषुवृत्तावर. हे बघ, हे रेखावृत्त आणि हे रेखावृत्त या दोघांमधलं अंतर विषुवृत्तावर 111 किलोमीटरच. मात्र जर कर्कवृत्त किंवा मकर वृत्त इथं जर आला तू, म्हणजे बघ इथं या दोन्हीतलं अंतर किंवा या दोन्हीतलं अंतर, मी रेखावृत्ताबद्दलच बोलतोय. दोन रेखावृत्तावरलं अंतर सरळ सरळ कळतं. इथं अंतर जास्त आहे, इथं अंतर कमी 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 होत 0 झालं. तसंच खाली सुद्धा आलं तर कमी 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 होतं 0 झालं. कर्कवृत्तावर किंवा मकर वृत्तावर या दोन रेखावृत्तामधलं अंतर जे राहील ते 102 किलोमीटर असेल. किती असेल? 102 किलोमीटर. पुढे तू आला आर्किटिक वृत्त येतं, पुन्हा या दोघातलं अंतर कमी होत जातं. किंवा खाली जर आला तर अंटार्क्टिका वृत्त येतं. आर्किटिक वृत्त किंवा अंटार्क्टिका वृत्त इथं जर आला तर या दोघांमधलं अंतर 44 किलोमीटर इतकं होईल. परीक्षा एवढं डीप मध्ये विचारणार नाही. विचारली तरी तुझी काय अडचण व्हायला नाही पाहिजे. परीक्षेने जर विचारलं दोन अक्षवृत्तामधलं अंतर कुठेही जा 111 किलोमीटर. दोन रेखावृत्तामधलं अंतर मध्यात म्हणजे विषुवृत्तावर 111 .09 असं काहीतरी आहे, त्याची काही गरज पडणार नाही. कर्कवृत्त मकर वृत्तावरती दोन रेखावृत्तामधलं अंतर म्हणजे या दोन अर्धवर्तुळाकार रेषेमधलं अंतर 102. आता जसं जसं वर जाल तसं तसं कमी होईल. 44 किलोमीटर होईल आर्किटिक आणि अंटार्क्टिकामध्ये. म्हणजे एवढंच वर जा एवढंच खाली जा. जर ध्रुवावर गेलं, ध्रुवावर आता तुझ्या लक्षात येत असेल, ध्रुवावरती ह्या सगळ्या रेषा एकत्र येणार आहेत. उत्तर ध्रुव राहू दे, दक्षिण ध्रुव राहू दे. कशाबद्दल बोलतोय मी? रेखावृत्ताबद्दल बोलतोय. ध्रुवावर याच्यातला अंतर असणार आहे ते म्हणजे 0 किलोमीटर. इथपर्यंत क्लिअर. आता पुढे दोन रेखावृत्ताच्या वेळेतला फरक विचारते परीक्षा. दोन रेखावृत्ताच्या वेळेतील फरक 4 मिनिटाचा असतो. मीटर नाही ते मिनिट आहे. किती मिनिटाचा? 4 मिनिटाचा. म्हणजे या दोन रेखावृत्तात 4 मिनिटाचं अंतर राहतं. म्हणजे या रेखावृत्त आता पुढे सांगणार आहे स्थान विस्तार कसं असतं ते. या रेखावृत्तावरती एखादा देश असेल किंवा एखाद्या देशाचा भूभाग आहे थोडा आणि काही भूभाग इथे आहे, तर या दोन्हीच्या वेळेतला फरक 4 मिनिटाचा असतो. अगोदर जे आहे तिथं समजा 2 वाजून 4 मिनिटं झाले तर पलीकडे 2 वाजून 8 मिनिटं होतील. पुन्हा पलीकडे गेले तर 2 वाजून 4 आणि 4 8 किती होतील? 12 होतील. अशा पद्धतीने काय असेल त्याच्यामधला फरक असेल. आपण एवढंच लक्षात ठेवायचं. दोन अक्षवृत्तामधील अंतर 111 किलोमीटर. दोन रेखावृत्तामधील अंतर विषुवृत्तावर 111. कर्कवृत्त मकरवृत्त 102. आर्किटिक अंटार्क्टिका 44. ध्रुवावर दोघातला अंतर 0. दोन रेखावृत्ताच्या वेळेतला फरक कितीचा असेल तर तो असेल 4 मिनिटाचा. इथेपर्यंत क्लिअर? ठीक आहे. आता पृथ्वी गोलाचे उत्तर गोलार्ध म्हणजे काय, दक्षिण गोलार्ध म्हणजे काय, उत्तर पूर्व गोलार्ध म्हणजे काय, दक्षिण पूर्व गोलार्ध म्हणजे काय, त्याच्यानंतर पश्चिम उत्तर गोलार्ध म्हणजे काय आणि दक्षिण पश्चिम गोलार्ध म्हणजे काय याची माहिती पाहू. गोलार्ध म्हणजे काय पाहून घेऊ. लक्ष द्या. पृथ्वी गोलाच्या मध्यातून जर आपण एक रेषा टाकली त्याचं नाव बघितलं विषुवृत्त. आता याचे 2 भाग झाले. इथं लिहितो बाजूला म्हणजे तुझ्या लक्षात येईल. हे पृथ्वीचा गोल आहे. एक जर रेषा टाकली तर याचे 2 भाग झाले. 2 मग याला काय म्हणायचं?
वरती जो दिसतो तो उत्तरेकडचा भाग आहे आणि खालचा दिसतो तो दक्षिणेकडचा भाग आहे. उत्तरेकडच्या एवढ्या अर्ध्या भागाला उत्तर गोलार्ध, गोलार्ध म्हणजे गोल अर्धा किंवा गोलाचा काही भाग. उत्तरेकडचा आहे तो उत्तर गोलार्ध, खालचा दिसतो दक्षिणेकडचा तो दक्षिण गोलार्ध. हे क्लिअर झालं. हे दोन भाग कशामुळे पडले? विषुववृत्तामुळे पडले. आता उभी एक रेष टाक, वेगळ्या पेनाने टाकतो म्हणजे तुझ्या लक्षात येईल. अशी एक उभी रेषा टाकली मी लाल पेनाने. याचे पुन्हा दुसरे दोन भाग पडले. कसे? या साईडला एक, या साईडला एक. ही जी साईड आहे ही उजव्या हाताची पूर्व दिशा, जेवायचा हात, आणि ह्यो माहिती आहे पूर्व, आणि हे पश्चिम दिशा. बरोबर आहे का बे? का चुकलं काय? नाही. उजव्या हाताची पूर्व दिशा, डाव्या हाताची पश्चिम दिशा. लाल रेषेपासून पलीकडचा भाग हे निळे रेष नाही असं गृहीत धरा, हे झाला पूर्वेकडचा भाग. मग एवढ्या भागाला म्हणायचं पूर्व गोलार्ध. ही रेष नाही असं गृहीत धरा, या भागाला काय म्हणायचं मग? पश्चिम गोलार्ध. म्हणजे लक्षात ठेवा, विषुववृत्तामुळं पृथ्वी गोलाचे दोन समान भाग होतात. वरचा भाग उत्तरेकडचा उत्तर गोलार्ध, दक्षिणेकडचा दक्षिण गोलार्ध. उभी रेषा आहे त्याचं नाव रेखावृत्त आहे. सेंटर मधून येणारी सुद्धा रेखावृत्त आणि अर्धवर्तुळाकार सुद्धा रेखावृत्त. जेवढे उभे आहेत तेवढे. उभ्या रेषेमुळे दोन भाग पडले. पूर्वेकडचा भाग आता त्याला आपण म्हणणार पूर्व गोलार्ध, पश्चिमेकडचा भाग पश्चिम गोलार्ध. क्लिअर आहे? आता पुढे निळी रेषा जशी होती तशी टाकून घेतो. आता झाले याचे चार भाग. याला वाचणार कसं? एक भाग, दोन भाग, तीन भाग, चार भाग. ह्यो भाग कोणत्या दिशेला आहे? उत्तर आणि पूर्व. उत्तरेकडचा भाग आणि पूर्वेकडचा भाग एवढा दिसतोय, लक्षात येतं. मग याचं नाव असणार उत्तर पूर्व गोलार्ध. ह्यो भाग पूर्वेकडचा आणि दक्षिणेकडचा, मग याचं नाव दक्षिण पूर्व गोलार्ध. कोणता रे बाबा? तीन वाला. उत्तर पूर्व दोन वाला. त्याच्यानंतर आता याचं नाव तुझ्या लक्षात आलं असेल, दक्षिणेकडचा भाग आहे आणि पश्चिमेकडचा, मग याचं नाव दक्षिण पश्चिम गोलार्ध. हे उत्तर पश्चिम गोलार्ध, उत्तर पश्चिम गोलार्ध. चार भाग लक्षात आले. पूर्वेकडे आणि उत्तरेकडे आहे त्या दोघांच्या मधला त्याचं नाव आहे उत्तर पूर्व गोलार्ध. दक्षिण आणि पूर्वच्या मधला आहे तो ह्यो भाग, तो दक्षिण पूर्व गोलार्ध. दक्षिण आणि पश्चिमच्या मधला आहे त्याचं नाव दक्षिण पश्चिम गोलार्ध. पश्चिम आणि उत्तरच्या मध्ये आहे त्याचं नाव उत्तर पश्चिम गोलार्ध. हे पृथ्वी गोलाचे चार भाग पडले. सर याचा फायदा काय आहे? हे जे चार भाग पडले ते अक्षवृत्त आणि रेखावृत्तामुळे पडलेले आहेत. याच्यामुळं आपणाला पृथ्वीवरती एखाद्या देशाचं स्थान, एखाद्या राज्याचं स्थान, एखाद्या शहराचं स्थान कोठे आहे हे आपणाला समजण्यासाठी या रेषा आहेत आणि याच्यावरनं आपल्या लक्षात येतं. ठीक आहे सर, आता ते जाऊ दे. आपलं भारताचं आणि महाराष्ट्राचं काय तेच सांगायचं आहे. आपण महाराष्ट्राची माहिती पाहणार आहे. महाराष्ट्राची माहिती पाहत असताना महाराष्ट्र ह्यो भारतात आहे. मग भारत कोणत्या गोलार्धात आहे? आता भारत जो आहे तो इथं आहे. मला तूच सांग भारत कुठं असेल. एक मिनिट काढून घेतो. ओके, भारत या ठिकाणी आहे. मग भारत या ठिकाणी म्हणजे कोणत्या गोलार्धात? तर भारत आहे उत्तर पूर्व गोलार्धात. आता भारत जर उत्तर पूर्व गोलार्धात असेल तर मग महाराष्ट्र कोणत्या गोलार्धात असेल? याच्या बाहेर असेल? नाही, महाराष्ट्र इथं आहे. मग महाराष्ट्र सुद्धा येणार तो म्हणजे उत्तर पूर्व गोलार्धातच. म्हणजे महाराष्ट्राचं स्थान उत्तर पूर्व गोलार्ध, भारताचं स्थान उत्तर पूर्व गोलार्ध. पृथ्वी गोलाचे चार भाग आपण पाहिले, उत्तर पूर्व, दक्षिण पूर्व, दक्षिण पश्चिम, उत्तर पश्चिम. एखादा देश ये नावाचा समजा इथं असेल
तर तो कोणत्या गोलार्धात, त्याचं नाव आहे ना उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये आहे ना, मग उत्तर पश्चिम गोलार्ध. एखादा बी नावाचा देश आहे इथं असेल, तो कोणत्या, दक्षिण पश्चिम गोलार्धात. एखादा देश सी नावाचा आहे कोणता किंवा ठिकाण आहे ते कुठं असेल, दक्षिण पूर्व या गोलार्धामध्ये. लक्षात येतं. आपण पाहिलं भारताचं स्थान पृथ्वी गोलावर कुठं आहे, याचं उत्तर असणार भारत उत्तर पूर्व गोलार्धात. याचाच अर्थ भारतातले 28 घटक राज्य आणि जेवढे काय केंद्रशासित प्रदेश आहेत, त्या केंद्रशासित प्रदेश आणि घटक राज्यातले सगळे शहर, सगळे ठिकाणं हे कुठे येतील, उत्तर पूर्व त्या ठिकाणी गोलार्धामध्ये. याच्याबद्दल काही शंका नाही. आता याच्या पुढे जाऊन पुढचा महत्वाचा मुद्दा काय आहे ते बघू आपण. चला लक्ष द्या. महाराष्ट्राचा आता आपण पाहणार आहे अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार. हे आकडे पाठ ठेवायचे, परीक्षेत विचारले जातात. आतापर्यंत किमान 7 वेळा विचारले, यावर्षी पण विचारू शकतो. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार किती, 15°48 मिनिट वाचलं जातं. हे मिनिट साठीचं चिन्ह आहे. 15:48 उत्तर ते 22:06 उत्तर, किंवा आहे अक्षवृत्तीय विस्तार. रेखावृत्तीय विस्तार आहे 72:36 पूर्व ते 80:54 पूर्व. हे लक्षात ठेवावं लागेल. मग सर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर कसं लक्षात ठेवू, हे माझ्या लक्षात राहत नाही, सांगून देतो, नीट लक्ष दे. आता परत एकदा पृथ्वी गोल काढू आपण. हे काय आहे तर अक्षवृत्त आहे सर्वात मोठं, त्याचं नाव आहे विषुववृत्त. विषुववृत्त नीट आहे. इथून वरती ज्या रेषा चाललेल्या आहेत, या टोटल किती आहेत मी सांगितले तुला, 181. 181 म्हणजे वरती 90 आहेत. किती आहेत, 90. आणि खालती किती आहेत, 90 आहेत. आता हे आहे मूळ रेखावृत्त सेंटरचं. हे आहे 0 विषुववृत्त, तसं हे आहे 0 रेखावृत्त. नीट ऐकून घे. परीक्षेने पुन्हा प्रश्न विचारलाय, 0 रेखावृत्त कोठून गेलेला आहे. लक्षात ठेव, इंग्लंड नावाचा देश आहे आणि इथे एक शहर आहे, त्याचं नाव आहे ग्रीनविच. टेम्स नदीच्या काठावर आहे, दक्षिण तीरावर. ग्रीनविच कधी कधी परीक्षेने ग्रीनिच दिले, नीच नाही, ग्रीनिच. नीच म्हटलं तरी काही फरक पडणार नाही, ते इंग्लंड आहे, त्याने आपल्याला तापच दिलाय, त्याच्यामुळे काही ताण नाही. ग्रीनविच किंवा ग्रीनिच हे इंग्लंड मधलं शहर आहे. तिथून 0 रेखावृत्त गेलेलं आहे. याच्यावर पुन्हा आपण प्रश्न पाहणार आहे. हे 0 रेखावृत्त आहे आणि हे 0 विषुववृत्त आहे, म्हणजे अक्षवृत्त आहे. आता इथून पुढे चालू होत असताना 1, 2, 3, 4 असे किती आहेत, 90 आहेत. असे किती आहेत, खाली 90 आहेत. 90 आणि 90 180 आणि मधातलं 181. याच्यावर चर्चा केली आपण. मग आपणाला सांगितलंय अक्षवृत्तीय विस्तार. आता आपण इथून उत्तरेकडे चाललोय, म्हणजे आपले दोन्ही अक्षवृत्तीय विस्तारात उत्तर उत्तर राहणार. काय असणार, उत्तर उत्तर, कारण आपण इथून उत्तरेकडे चाललोय. त्याच्यामुळे अक्षवृत्तीय विस्तार म्हटलं की उत्तर उत्तर. किती आहे, 72. म्हणजे खालतून 72 अंश 36 पूर्व, म्हणजे खालून 72 अंशावरती 72 अंश 36. 1 मिनिट, सॉरी, तरी मी म्हणतोय 72 कसं होईल, सॉरी. अक्षवृत्तीय विस्तार पाहतोय आपण 15 अंश, खालतून 15 अंशावरती सुरू होतो भारत. इथं समजा 15 आहे, इथून सुरू होतो 15:48 पासून, म्हणजे 15°48 थोडस वरती. इथून जे सुरू होतो ते 22 पर्यंत, म्हणजे समजा उदाहरणार्थ 22 इथे येतं, इथं पर्यंत आतमध्ये भारताचा भूभाग आहे. हे लक्षात येतं. हे अक्षवृत्तीय विस्तार आहे. 15 अंशावरती चालू होतं, उत्तरेकडे चालू म्हणून उत्तर. 15 पासून चालू होतं ते 22 ला संपतं. 22 झालं, 22:06 वरती इथं भारताची सीमा संपली. आता वरती जे देश असतील ते असतील, म्हणजे अक्षवृत्तीय विस्तार 15:48 उत्तर, इथून सुरू झाला ते 22 अंश, इथं 22 ला संपला, उत्तरच. मग याची दिशा असेल अक्षवृत्तीय विस्तार नेहमी उत्तर उत्तरच असणार, कारण अक्षवृत्त हे
दक्षिणेकडून उत्तरेकडे पसरलेले आहेत दक्षिणेपासून अशा पद्धतीने. तर आपण इथून सुरू करणार, कारण याच्यापासून मग इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 15ला सुरुवात होणार भारताची दक्षिण सीमा आणि संपणार उत्तर सीमा कुठं 22ला. मग 15:48 उत्तर ते 22°6' उत्तर. हे अक्षवृत्तीय विस्तार झाला. क्लिअर आहे. आता रेखावृत्तीय विस्तार बघूया. रेखावृत्त कसे आहेत तर बघा असे आहेत. 1 2 3 4 5 असे बाबू 179 या साईडला आहेत. 179 180 हे म्हणजे टोटल किती आहेत 360 आहेत. म्हणजे या साईडला किती आहेत 180 सरासरी. या साईडला सुद्धा किती 180. 180 पूर्व गोलार्धात आणि 180 किती मध्ये पश्चिम गोलार्धात, म्हणजे टोटल झाले 360 लक्षात येते. मग भारताच्या आता रेखावृत्तीय विस्तार कसा 72° सुरू होणार. म्हणजे ही पहिली रेष आहे बघू. पहिली दुसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी अशी 72ला समजा इथून सुरू झाली स्टार्ट, ते संपणार कुठं 80. समजा इथं असेल इथं संपणार, म्हणजे आपला इंडिया कुठं आहे अशा ठिकाणी इथे. म्हणजे वरतून येत असताना हे अक्षवृत्ताच्या मध्ये अशा पद्धतीनं भारत असेल. हे 2 म्हणजे हे 15° किती आहे ते 48 आणि हे किती 22°6 उत्तर उत्तर. हे झाले अक्षवृत्त. मग रेखावृत्त कुठून सुरुवात होणार, रेखावृत्त इथून सुरुवात होणार. असे रेखावृत्त येणार आणि हे भारतातलं शेवटचं रेखावृत्त म्हणजे हे पहिलं आणि हे शेवटचं. मग पहिल्या रेखावृत्त किती आहे 72 36 आणि शेवटचं किती आहे 80 54. म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग आता हे रेखावृत्त पूर्वेला आहेत, पूर्व गोलार्धात आहेत म्हटल्यावर मग रेखावृत्त पूर्वच येणार. लक्षात येते. रेखावृत्त पूर्व अक्षवृत्त उत्तर उत्तर. सुरू कुठं झालं पहिलं अक्षवृत्त इथं सुरू झालं आणि इथं संपलं. मग अक्षवृत्त उत्तरेकडे चालले, उत्तर असणार. 15व्या अक्षवृत्ताला भारत सुरू 22व्याला संपला. रेखावृत्त पूर्वेकडे आहेत. काही इथं पश्चिम गोलार्धात दिसते तुला भारत कुठं नाही ना. हा पूर्वेकडे आहेत. मग पूर्वेला 72° भारत सुरू होणार आणि संपणार कुठं 80°. हे लक्षात येतं का. हे मी महाराष्ट्राच्या भूगोलसाठी तुला महाराष्ट्राचं स्थान सांगण्यासाठी मला भारताचं स्थान सांगावं लागेल, कारण पोराची माहिती देण्याच्या अगोदर बापाची माहिती देणं ते अत्यंत गरजेचं असतं. बाप आहे तर पोरगा आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे भारत सांगितलं आणि महाराष्ट्र पण सांगून दिला, त्यात काही शंका नाहीये. मग आता आपण लक्षात ठेवायचं अक्षवृत्तीय विस्तार 15:48 उत्तर ते 22 उत्तर. रेखावृत्तीय 72-36 पूर्व ते 80-54 पूर्व. ही माहिती ऑथेंटिक पुस्तकातले आहे. काही पुस्तकामध्ये हे आकडे चुकीचे दिलेले आहेत. एमपीएससीचा अभ्यास करणारे पोरं सौदी सरांच्या पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे, तिथूनच मी तुला दिलेलं आहे. इकडचं तिकडचं बघशील आणि मग पुन्हा कमेंटमध्ये म्हणशील सर मग या पुस्तकात हे दिले ना. तर ह्या आयोगाने हे उत्तर दिलेले आहेत. मी तेच उत्तर तुला त्या ठिकाणी दिलेले आहेत. इथंपर्यंत आपण अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार व्यवस्थितरित्या पाहिला. अजून एक गोष्ट लक्षात ठेव, ते सांगितली मी. 0 रेखावृत्त कुठून जातं तर इंग्लंड मधलं ग्रीनविच नावाचं शहर आहे, तिथून 0 रेखावृत्त जातं आणि ते शहर टेम्स नदीच्या दक्षिण तीरावर वसलेलं आहे. जर परीक्षेने प्रश्न विचारला खोलात जाऊन ग्रीनविच शहर कोणत्या नदी काठावर आहे, किंवा ग्रीनविच काही लोक बेट म्हणतात, बेट म्हण शहर म्हण काय, तिथं जाऊन तुला राहायचं नाहीये. ओके, तर ते जे आहे तर ते कुठं आहे इंग्लंडमध्ये आहे. त्यालाच आपण त्या ठिकाणी ब्रिटन किंवा काही पुस्तकात लंडनच्या जवळ असं सुद्धा दिलं. लंडन सुद्धा इंग्लंडमध्येच आहे, ते काय तुझ्या पुण्यामध्ये नाही. इथंपर्यंत काय अडचण नसेल असं मी त्या ठिकाणी गृहीत धरतो. आता याच्यावर परीक्षेने प्रश्न काय विचारलेत हे बी आपण त्या ठिकाणी पाहून घेऊ. आणि मग इथं भूगोलाचं हे महाराष्ट्राच्या भूगोलाच्या सुरुवातीचं पहिलं लेक्चर आहे. भूगोलाचे जवळपास मी 20 लेक्चर घेणार आहे. टोटल भूगोल पूर्ण करून देणार आहे. तुला पुस्तक उघडायची गरज नाही. पीवायक्यू इथे मिळतील, विश्लेषण इथे मिळेल, डिटेल माहिती मिळेल. त्याच्यानंतर प्रश्नाची तयारी होईल. व्यवस्थित व्हिडिओ नीट पाहिला की त्याचं काम संपलं. एकदा नाही कळाला दुसऱ्यांदा पाहून घे. आणि जर तुला त्या ठिकाणी आवडत असेल तर लाईक कर भाऊ, ताण नको घेऊ. ठीक आहे, आवडत नसेल तर लाईक करू नको, काय गरज नाही. बघूया पीवायक्यू काय आहे त्याच्यावर. चलो,
याच्यावर परीक्षेने काय प्रश्न विचारलेत किंवा काय विचारू शकते हे सगळे प्रश्न आपण घेणार आहे. म्हणजे तू आता लेक्चर पाहिला, आता प्रश्न पाहिला की तुला बाकी काय पाहायची गरज पडणार नाही. प्रश्न पहिला, पृथ्वी गोलावरील आडव्या काल्पनिक रेषा. आडव्या म्हटल्यानंतर तुझ्या लक्षात आलं पाहिजे अक्षय कुमार म्हणजे अक्षवृत्त. बरोबर आहे का? पृथ्वी गोलावरच्या आडव्या काल्पनिक रेषा अक्षवृत्त. क्लिअर? झिरो अक्षवृत्तास काय म्हणतात? आता सांगून दिलं. तू सांग पहिलं काय म्हणतात? रेखावृत्त? नाही ना. या अक्षवृत्ताला रेखावृत्त कसं म्हणतील? कर्कवृत्त. झिरोला आहे का? नाही. त्याचं नाव आहे विषुवृत्त. क्लिअर? प्रश्न नंबर 3, 23.5 दक्षिण अक्षवृत्त. 23.5 दक्षिण. एक मिनिट. 23.5 दक्षिण म्हणजे इथं. याचं नाव काय होतं रे भाऊ? क कमळाचा वर आणि म मगरीचा खाली. क पहिल्यांदा येतं, म नंतर येतं, मग त्याचं नाव काय असेल? 23.5 दक्षिण अक्षवृत्ताचं नाव मकर वृत्त. 23.5 उत्तर अक्षवृत्त. आता सांगितलं आपण इथं. त्याचं नाव काय असेल? कर्कवृत्त. 66.5 दक्षिण म्हणजे काय? 66.5 दक्षिण याचं नाव आताच बघितलं आपण अंटार्क्टिका वृत्त. बरोबर आहे का? कुठं आहे? इथं आहे. हे झाले 5 प्रश्न. पुढचे 5 प्रश्न बघूया, त्याच्यानंतर 5 प्रश्न बघूया. जेवढे प्रश्न याच्यावर तयार होतात किंवा विचारू शकतात किंवा विचारले सगळेच पाहून घेऊ. तुला गरज वाटली तर याला लिहून घेऊ शकतो. पुढचे प्रश्न पाहूया. ध्रुवाकडे जाताना अक्षवृत्तामधील अंतर टिंब टिंब होत जाते किंवा असते. पहिला पर्याय कमी होत जाते, नंतर आहे जास्त होत जाते, पुढे आहे समान असते, निश्चित नाही. आत्ताच बघितलंय आपण अक्षवृत्त. तरी मी तुला परत एकदा सांगून देतो. हे पृथ्वीचा गोल आहे आणि हे अक्षवृत्त आहे. अशा पद्धतीनं सांगून दिलं होतं. हे समांतर असतात. समांतर म्हणजे या दोघातलं अंतर हे नेहमी कसं राहतं? समान राहतं. समान. मग उत्तर ध्रुवाकडे जाऊ दे ना दक्षिण ध्रुवाकडे जाऊ दे, याच्यामधलं अंतर याच्यामधलं 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 हे सगळं अंतर समान राहतं. ते म्हणजे 111 किलोमीटर. त्याच्यामुळं आपलं उत्तर काय आहे? ध्रुवाकडे जाऊ दे, नाहीतर दक्षिण ध्रुव राहू दे, ना उत्तर ध्रुव राहू दे, ना विषुवृत्त राहू दे, या 2 अक्षवृत्तामधलं अंतर, ध्रुवाकडे जाताना अक्षवृत्तामधलं अंतर काय असतं? तर ते समानच असतं. मात्र परीक्षेने जर प्रश्न विचारला ध्रुवाकडे जात असताना अक्षवृत्ताची लांबी, त्यावेळी मात्र आपल्याला विचार करावा लागतो. हे सगळ्यात मोठं अक्षवृत्त आहे सेंटरचं, त्याचं नाव आहे विषुवृत्त. परीक्षेने विचारलं तर उत्तर दे. जसं जसं वरती जाशील अंतर समान राहील, पण अक्षवृत्ताची लांबी कमी होईल. इथं जेवढे आहे त्यापेक्षा हे कमी आहे, हे कमी आहे, हे कमी आहे. अक्षवृत्ताची लांबी ध्रुवाकडे जाताना कमी होईल. दोघातलं अंतर मात्र कसं राहील? सारखं राहील. हा मुद्दा लक्षात ठेवायचा. पुढचा प्रश्न, ध्रुवाकडे जाताना रेखावृत्तामधील अंतर. हा हे महत्वाचा आहे. रेखावृत्त, रेखा उभी, अक्षय आडवा. ध्रुवाकडे जाताना रेखावृत्तामधील अंतर किती? रेखावृत्तामधील अंतर किती? हे पहिलं आहे, हे दुसरं आहे. आता बघ इथलं अंतर वेगळं आहे, इथं आहे, इथं आहे. आणि जसं जसं पुढे जातील अंतर कमी होत जातं. जसं जसं पुढे जातील तसं तसं कमी होतं. हे दक्षिण ध्रुव आहे, हे उत्तर ध्रुव आहे. उत्तर ध्रुवाकडे जाताना अंतर कमी होत जातं, दक्षिण ध्रुवाकडे जाताना सुद्धा कमी होत जातं. मग ध्रुवाकडे जाताना रेखावृत्तामधील अंतर काय होत जाईल? कमी होत जाईल. पुढं, शून्य रेखावृत्त कोणत्या ठिकाणावरून जाते? इटली. कशाला? स्वित्झर्लंड नाही. ग्रीनविच आणि लातूर. लातूर असू शकतं. मग जरा विचार कर. ग्रीनविच नावाचं शहर आपण आत्ताच पाहिलंय. 0 रेखावृत्त जातं. इंग्लंड मधलं शहर आहे. त्याचं उत्तर ते असणार आहे. लगतच्या 2 अक्षवृत्तामधलं अंतर किती? आता सांगितलंय बाबू. 111, 102, 44, 0.
लगतच्या दोन अक्षवृत्तामधलं अंतर 111 असणार आहे. मग हे 102 44 झिरो काय आहे? रेखावृत्ताचं अंतर विषुववृत्ताजवळ 111. जर वरती गेलं कर्कवृत्त किंवा खाली आलं मकर वृत्त 102, त्याच्या वरती उत्तरेकडे गेलं आर्किटिक, दक्षिणेला आलं अंटार्क्टिका 44 तिथं, आणि ध्रुवावर 0. मग हे 3-4 पर्याय जे आहे ते वेगवेगळ्या टप्प्यावर रेखावृत्ताचे आहेत. मात्र अक्षवृत्ताचं म्हटलं तर एकच उत्तर असणार, ते म्हणजे 111. आपल्याला अक्षवृत्त विचारले 111. एकूण अक्षवृत्ताची संख्या किती? अक्षवृत्त अक्षय 1991 90 90 181. एकूण रेखावृत्ताची संख्या आताच बघितली आपण 360. पूर्व गोलार्धात 180 आणि पश्चिम गोलार्धात 180. टोटल हे 6, ती 5 झाले. किती? 11 क्वेश्चन. अजून काही क्वेश्चन असतील तर बघूया. पहा पुढील 4 प्रश्न काय काय विचारलं. महाराष्ट्राचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे? आत्ताच आपण पाहिलं महाराष्ट्र, भारत जिथं आहे तिथं महाराष्ट्र या ठिकाणी आहे. मग हे उत्तर आणि हे पूर्व, याचा आन्सर काय असेल? उत्तर पूर्व गोलार्ध. उत्तर पूर्व गोलार्ध. पर्याय लिहिले नाहीत मी, एवढे मोठे पर्याय कशाला लिहायचे? उत्तर पूर्व गोलार्धात महाराष्ट्राचं स्थान, भारताचं सुद्धा. लगतच्या दोन रेखावृत्ताच्या मधील वेळेचा फरक थोड्या वेळापूर्वी सांगितलंय 4 मिनिटाचा. अक्षवृत्त व रेखावृत्ताचा उपयोग सगळ्यात महत्वाचं कशासाठी? एखाद्या देशाचं, एखाद्या ठिकाणाचं, एखाद्या शहराचं, एखाद्या राज्याचं स्थान निश्चित करण्यासाठी. देश, राज्य, स्थान निश्चितीसाठी कोणत्या ठिकाणी आहे हे पाहण्यासाठी. पुढं महाराष्ट्रातून किती अक्षवृत्त गेलीत, हा हे महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आता अक्षवृत्ती विस्तार आपण पुन्हा जाणार तिथे. अक्षवृत्ती विस्तार आहे 1548 ते 22/6. 15 पासून सुरू होतं ते 22 पर्यंत संपत. मग 15 पासून सुरू होतं, 15 16 17 18 19 20 21 22 किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8. 15 पासून स्टार्ट होतं म्हणजे 15 16 पासून सुरू करायचं. 16 1 17 18 19 20 असे अक्षवृत्त किती? तर एकूण जर मोजले आपण 1548 आहे. म्हणजे 15 व 9.48 आहे पुढे. 15°48 मिनिटं म्हणजे 15 अक्षवृत्त नाही, 0.48 आहे. म्हणजे उदाहरणार्थ 3 वाजून 10 मिनिटं म्हणजे 3 येतं का आतमध्ये? नाही. 3:10 ला पेपर सुरू झाला उदाहरणार्थ, 4:20 ला संपला म्हणजे 3 ची वेळ आपल्याला येणार नाही. 10 मिनिटात पुढचा तास डायरेक्ट आपला कुठला भरणार आहे? 4च भरणार आहे. तशा पद्धतीने 15वं अक्षवृत्त येणार नाही. 16व्या पासून सुरू होईल. 16 17 18 19 20 21 22 आणि 22 6 ला संपणार आहे. म्हणजे 22 असेल 23 नसणार आहे. म्हणजे एकूण किती झाले बाबा? 16 17 18 19 20 21 22 1 2 3 4 5 6 7. महाराष्ट्रातून एकूण 7 अक्षवृत्त गेलेली आहेत. क्लिअर? आता रेखावृत्त आला असेल तुझ्या लक्षात, बघून घे. 72 36 म्हणजे 72 नाही गेलं 73 74 75 76 77 88 79 80. 72 36 ते 80 54 म्हणजे 72 व नाही 73 आहे. 80 आहे 81 नाही. म्हणजे 73 74 75 76 77 88 79 80. 1 2 3 4 5 6 7 8 किती? 8. रेखावृत्ते 8 आणि अक्षवृत्त किती? 7 महाराष्ट्रातून गेलेले आहेत. इथपर्यंत आपण महाराष्ट्राच्या अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तारासाठी हा सगळा कुटाणा पाहून घेतला. पृथ्वी गोल काय असतं, गोलार्ध काय असतो, अक्षवृत्त काय असतं, रेखावृत्त काय असतं.
ह्या सगळ्या बाबीवर प्रश्न विचारलाय म्हणून मी घेतलं. प्रश्न विचारला नसता तर मी घेतलंच नसतं. ह्या जेवढे पण आपण माहिती पाहणार आहे किंवा आता पाहिली ही सगळी एक्झाम ओरिएंटेड असणार आहे. येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये भूगोल झाला तर भूगोलाचे प्रश्न याच्यातूनच येतील, इतिहास झाला तर याच्यातूनच येतील. त्याच्यामुळं काही अडचण नाही, काही शंका नाही. लेक्चर दररोज होतील, तुम्ही ताण घेऊ नका. 3 महिन्याचा वेळ आहे. मी 2.5 महिन्यामध्ये जीएस मधले सगळे घटक आणि बुद्धिमत्ता आणि गणित हे दोन्ही सुद्धा पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. मला जर वेळ मिळाला तर मी मराठी सुद्धा तुम्हाला युट्यूब वरती पूर्णपणे शिकवून देईन. प्रश्न त्याच्यावरती दररोज असंच होईल. एखादा चॅप्टर झाला तर त्याच्यावर BYQ काय असतील आणि काय असू शकतात असे दररोज 15-20 प्रश्न लेक्चरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये होणार आहे. त्याच्यामुळं लेक्चर व्यवस्थितरित्या पाहायचं. जर समजा काही शंका वाटली तर कमेंटमध्ये तसं सांगून द्या. लेक्चर जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करायचं. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. जर तुमचा कोणता मित्र पोलीस भरतीची तयारी करत असेल तर त्याला शेअर सुद्धा 100% करा, त्यात काही शंका नाही. ठीक आहे, इथं थांबूया. पुढे घेऊन येणार आहे आपण. आता प्रत्यक्ष महाराष्ट्राला सुरुवात होईल. महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार पाहिला आपण. पुढच्या लेक्चरमध्ये महाराष्ट्राच्या शेजारी असणारे त्या ठिकाणी राज्य किती आहेत आणि कोणकोणते आहेत. मग महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग कोणते आहेत, प्राकृतिक विभागामध्ये जिल्हे कोणकोणते येतात, प्रशासकीय विभाग कोणता, त्याच्यानंतर प्रादेशिक विभाग कोणता, मग प्रादेशिक मधले जिल्हे, त्याच्यानंतर प्रशासकीय मधले जिल्हे, प्रादेशिक म्हणजे काय, प्रशासकीय म्हणजे काय, जिल्ह्यांची संख्या, तालुक्यांची संख्या. ते झालं की लगेच पुढे येणार आहे आपण कोकण म्हणजे काय, कोकणची माहिती पाहणार आहे. मग कोकण मधल्या नद्या असतील ते संपलं की खनिज संपत्ती येईल. म्हणजे पूर्ण भूगोल होईल. तुम्ही काळजीच करायची नाही, फक्त व्हिडिओ पाहायचं, प्रश्न सोडवायला चालू करायचे. हे प्रश्न पाहिले की तुझ्या पुस्तकात जा, तिथे सुद्धा तुला हेच दिसतील. म्हणजे तुझं 100% व्यवस्थितरित्या होईल, त्याच्यात बिलकुल सुद्धा शंका नाही. ठीक आहे, थांबूया. गुड नाईट.